वंचिताच्या दारी एक दिवा या उक्तीप्रमाणे गेली अनेक वर्षे सातत्याने या ठिकाणी आपल्या सांगोला शहरामध्ये आपले सर्वांचेच या ठिकाणी एक समन्वयातून एक विचारधारेतून एक रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी आज एक विचाराचं नातं म्हणून आज सांगोलकर म्हणूनच खरं तर या ठिकाणी पुढे आलेले आणि तमाम सांगोलकरांची गेली अनेक वर्षे सातत्याने या ठिकाणी प्रामाणिकपणाने निस्वार्थ भावनेतून सेवा करणारे स्मशानभूमीमध्ये राहणारे आमचे सन्माननीय बहुजनांचे मित्र आदरणीय लक्ष्मणराव घनसरवाडा आणि त्यांचा परिवार आज या स्मशानभूमीमध्ये राहून सर्व जाती धर्माच्या लोकांचा जो शेवटचा विधी आहे तो विधी या ठिकाणी खऱ्या अर्थाने इथं आपल्या कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थ भावनेतून इव्हन कोविड सारख्या या ठिकाणी असणाऱ्या दुर्धर अशा आजारामध्ये रक्ताच्या नात्यातली माणसं जवळ आली नाहीत, परंतु लक्ष्मणराव आणि त्याच्या कुटुंबाने स्वतःचा जीव धोक्यात घालून आज प्रामाणिकपणाने हे काम केलेलं आहे। या महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला एक कोरोना योद्धा म्हणून खरं तर या राज्यातल्या असणाऱ्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना कोरोना योद्धा म्हणून खरं तर सन्मानित करायला पाहिजे होतं आणि खरं तर आज त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या जाणून घ्यायला पाहिजे होत्या, परंतु हे होताना दिसत नाही। परंतु सांगोलकरांचा या ठिकाणी असणारा जो जिव्हाळा आहे, जी आत्मीयता आहे आणि या आपल्या आत्मीयतेच्या प्रेमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वसमावेशक जिथं सांगोलकरांना हे माणुसकीचं नातं जोडलेलं आहे, हे माणुसकीचं नातं आयुष्यामध्ये कधीही या ठिकाणी विसरणार नाही अशा पद्धतीचं हे नातं आहे। आणि म्हणून लक्ष्मणराव घनसरवाडा आल्यापासून गेले 7 ते 8 वर्ष झालं परंपरेनं स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी सर्वसमावेशक सर्व बहुजन बांधव आम्ही या ठिकाणी दीपावली साजरी करतोय आणि आज ही दीपावली साजरी करत असतानाच आपुलकी प्रतिष्ठाननं खरं तर त्याच्या अगोदरच या ठिकाणी येऊन दिवाळी साजरी केलेली आहे, पण परंपरेने या ठिकाणी सर्वसमावेशक सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं खरं तर या ठिकाणी शिवप्रेमी तरुण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष असतील आदरणीय बापूसाहेबजी भाकरे असतील, सन्माननीय आमच्या बापसाहेब विचारधारेतील चळवळीचे एक आदर्श गुरु म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते ते सन्माननीय आबासाहेब शेजाळ गुरुजी असतील, सन्माननीय एक उद्योजक म्हणून या ठिकाणी या सांगोली शहरामध्ये पुढे आलेले आदरणीय आणि प्रगतशील बागायतदार आदरणीय या ठिकाणी नारायणराव बामणे असतील, त्याचबरोबर सांगोला शहरातील माजी नगरसेवक आदरणीय किशोरजी बनसोडे सर असतील, आदरणीय उद्योजक शेळके साहेब असतील, लिंगायत समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी गेली अनेक वर्ष सातत्यानं आमच्यासारख्या सर्व गरिबांना या ठिकाणी ज्यांच्या व्यथा ज्यांनी जाणून घेतल्या आणि खऱ्या अर्थानं आमच्या एका हाकेच्या आम्ही हाक दिल्यानंतर त्या हाकेला देऊन या ठिकाणी येणारे सन्माननीय आमचे आदरणीय या ठिकाणी काकासाहेब चौगुले असतील, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी आपल्या घरात दुःख असेल किंवा स्वतःचं दुःख या ठिकाणी बाजूला ठेवून इतरांच्या या ठिकाणी चेहऱ्यावरचा आनंद जे नेहमी पाहतात आणि आज तागायतपणे बहुजनांच्या या ठिकाणी विचारधारेमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे ते संभाजी ब्रिगेडचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी अरविंद नाना केदार असतील, त्याचबरोबर आमचा राहुलजी असेल, दिलीपराव या निमित्ताने या ठिकाणी इथं उपस्थित झालेले आहेत आणि हे सगळं या ठिकाणी करत असताना आमच्या बहुजन क्रांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी या गोरगरीब वंचित उपेक्षितांच्या या ठिकाणी व्यथा आपल्या या ठिकाणी शासन दरबारी त्या गेल्या पाहिजेत आणि गरिबांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेली सातत्याने ज्यांची धडपड राहते ते सन्माननीय हमीदभाई बागवान असतील, अशा सर्वांच्याच या ठिकाणी असणाऱ्या उपस्थितीमध्ये आज लक्ष्मणरावजी घनसरवाडा आणि त्यांच्या कुटुंबांच्या मध्ये या ठिकाणी ज्यांच्या या ठिकाणी दुःखामध्ये इथं माणसं येऊन दुःख या ठिकाणी व्यक्त करतात, परंतु इथं आनंद या ठिकाणी आपल्याला जर साजरा करायचा असेल तर या ठिकाणी तो आणि द्विगुणित करायचा असेल तर अशा पद्धतीनं त्यांना आज खरं तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एक माध्यम राहतं आणि ते माध्यम या ठिकाणी दीपावलीच्या माध्यमातून आज गरीब उपेक्षित वंचित श्रीमंत या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार या ठिकाणी दीपावली साजरी करतो, पण स्मशानात या ठिकाणी राहणारा भटक्या विमुक्तातला आणि गेली सातत्याने या ठिकाणी ज्यांच्या कपाळावरती ना 5वीला पुजलेलं जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याला सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं लाताडून
मी सुद्धा माणूस आहे आणि मला सन्मानानं जगायचं आहे, म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं नगरपालिकेच्या या ठिकाणी एक कामगार म्हणून किती मिळतंय हा भाग महत्वाचा नाही, परंतु मला माणुसकीची सेवा करायची आहे, मानवतेची सेवा करायची आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगोल्यामध्ये इथं आल्यानंतर सर्वसमावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं गुरफटलं आणि यांच्या या ठिकाणी असणाऱ्या मायेच्या या ठिकाणी असणाऱ्या उभाऱ्यामध्ये मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं ऊब दिली. अशा पद्धतीच्या भावनेतून गेली सातत्यानं लक्ष्मणराव घनसरवाड त्यांच्या परिवाराने आपल्याशी जे ऋणानुबंध जुळवलेले आहेत, आपल्याबरोबरचं जे त्यांनी नातं जुळवलेलं आहे, ते नातं खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रेमाचं आहे, जिव्हाळ्याचं आहे, आपल्या अंतकरणातलं आहे, करुणामय भावनेतून या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहे. अशा माणुसकीच्या नात्याला जपलेलं या ठिकाणी हे विचाराचं नातं आज खऱ्याच आपण सांगून जातो. आणि म्हणूनच एका हाकेवरती आपण एवढ्या मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी बहुजन बांधव एकत्रित येतो आणि आपल्यामध्ये जो आनंद आहे तो या ठिकाणी लक्ष्मणराव घनसरवाड त्यांच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे. हा आनंद या ठिकाणी देण्यासाठी आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण स्मशानामध्ये दिवाळी या ठिकाणी साजरी करतोय. या दिवाळीचा आनंद या ठिकाणी लक्ष्मणराव घनसरवाड त्यांच्या परिवाराने घ्यावा अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी आपण बहुजन बांधव इथे झालेलो आहे. त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या या दिवाळीच्या सणाच्या त्यांना भरभरून या ठिकाणी अंतकरणातून या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या या ठिकाणी शुभ निघतो. भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येणाऱ्या नवीन शासनाला अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्या सर्व कुटुंबांच्या वतीनं आवाहन करतो की गेली 24 तास या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आताच्या शिंदे सरकारने जी.आर. काढला आणि तो जी.आर. अशा पद्धतीनं आहे 24 तास नगरसेवेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी या ठिकाणी विना सेवेमध्ये सामावून घ्यावं अशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये येणाऱ्या सरकारला या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये या ठिकाणी सामावून घ्यावं आणि त्यांचा सन्मान करावा अशा पद्धतीचं आवाहन करतो. दिवाळीच्या आपल्या सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आम्ही या ठिकाणी जीवन हे कष्टासाठी आहे, मृत्यू हे सुखासाठी आहे. परंतु माणसं मृत्यूला भेटतात, पण या स्मशानभूमीत खरंच सोनं आहे. या म्हणीप्रमाणे सोन्यासारखी माणसं या ठिकाणी लक्ष्मणरावला ह्या आनंदामध्ये सहभागी करून घेत आहेत आणि असाच व्हावा या दिवाळीच्या निमित्तानं साजरा व्हावा आणि त्यांनाही आनंदात आपण त्यांची आनंदामध्ये भागीदारी करावी. या ठिकाणी आपण सर्वांनीच अनेक संघटनेचे नेते मंडळी या ठिकाणी आहे आणि हाच बंधुभाव विविधतेत एकता हा आपण टिकूया अशा सर्वांना शुभेच्छा दिवाळीच्या निमित्तानं देतो. शेवटच्या क्षणापर्यंत मानवजातीची सेवा करणं अगदी ज्या वेळेला संपूर्ण कुटुंब आणि समाज दुःखानं व्याकुळ झालेला असतो त्यावेळी ह्यांची खरी सेवा सुरू होते. अगदी आत्ता आपुलकीच्या माध्यमातून असेल किंवा सांगोल्यातील सांगोलकरांच्या प्रेरणेतून असेल, अगदी घरापासून ते प्रेत या ठिकाणी घेऊन येणं आणि त्याला विधिवत अशी मोक्षाग्नी देणं इथंपर्यंतचं काम लक्ष्मण घनवट आणि त्यांच्या 24 तास रात्रंदिवस 7 दिवस 7/24 अशा पद्धतीचं काम करतात. आणि हे करत असताना या परिसराची स्वच्छता ठेवणं, आलेल्या प्रत्येक नागरिकांना इथं कोणतेही गैरसोय होणार नाही याची काळजी. अगदी हिंदू धर्मात सावळ्याने शिवणे हे पवित्र मानलं जातं, पण ते जर नाही झालं तर त्यांनी गाई वगैरे अशा पद्धतीने पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून आणि दुःखात असलेल्या कुटुंबाला एक सावरण्याचा एक धीर देण्याचं काम ते अतिशय प्रामाणिकपणे करतात. आणि म्हणून आजच्या आनंदाच्या उत्सवामध्ये पूर्ण सांगोला परिसर एक आता जरी बघितलं तरी फटाकडा उडत आहे, सगळीकडे जल्लोष चालू आहे. कायमच आकर्षित करणारे हे कुटुंब आणि त्यांना कुठंतरी या सणामध्येही आनंद वाटावा, त्यांना या सणामध्ये सामील होता यावं म्हणून हे सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आज आम्ही सर्वजण एक छोटीशी दिवाळी आमच्या कुटुंबात जे बनले तेच घेऊन आलो आणि ते आपण आनंदाने स्वीकार करावा असं सगळ्यांच्या वतीनं नम्रतेची विनंती करतो. आणि या पुढच्या काळात
आपल्याला काय वारंवार सेवा करण्याची संधी मिळेल असं मी म्हणणार नाही, पण आपल्याकडनं आणखी चांगली सेवा होईल सांगोलकरांची अशी अपेक्षा होती. दरवर्षीप्रमाणे दिवाळी आपल्या मशानभूमीमध्ये पाडवा किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगोलकर आणि बहुजनवादी विचार समतावादी विचारातले सर्व नागरिक दिवाळी साजरी करतात आणि दिवाळीची भेट म्हणून मला फराळ किंवा कपडे इतर वस्तू भेट देऊन आणि त्यांच्या आनंदामध्ये मला सुद्धा सहभागी करून घेतात. त्याबद्दल मी सांगोलकरांचे मनापासून आभारी आहे, धन्यवाद देतो आणि दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि तमाम देशवासियांना सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं ते प्रयत्न करतच असतो सेवा देण्याची आणि जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये रक्त आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी सेवा देईन असे आत्मविश्वासाने गवाही देतो. हॅपी दिवाळी.